बदलापूरमध्ये झालेल्या 2 अल्पवयीन मुलीच्या अत्याचाराच्या विरोधात आता वकील संघटना देखील आक्रमक झालेली आहेत। कल्याणच्या जिल्हा वकील संस्थेने या ठिकाणी वकीलपत्र घेऊ नये अशा प्रकारचं आवाहन केलेलं आहे। आपण पाहू शकता की कल्याण जिल्हा न्यायालय वकील संस्थेकडून या ठिकाणी बोर्ड देखील लावण्यात आलेलं आहे। या ठिकाणी लिहिण्यात आलेलं आहे बदलापूर येथील 2 लहान बालिकांवरती शाळेमध्ये झालेल्या अत्याचाराविरोधात, लैंगिक अत्याचाराविरोधात बालिकेचा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असून उपचार घेत आहेत। वकील बांधवांनी समाज बांधिलकी म्हणून या ठिकाणी आरोपीचं वकीलपत्र घेऊ नये अशी विनंती या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत वकील संघटनेचे काही अध्यक्ष आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया। सर, काय सांगाल, आज तुम्ही वकील संघटनेने हा निर्णय घेतला वकीलपत्र घेऊ नये, काय प्रामुख्याने कारण आहे आणि या संदर्भात तुमची काय बैठक वगैरे झालेली, काय निर्णय घेतला तुम्ही? हे जे कृत्य आहे हे घृणास्पद आहे। ज्या बालिकांना, ज्यांचं खेळण्याचं वय आहे, ज्यांना शिशू कळत नाही, अशा मुलींवरती हा अत्याचार केलेला आहे 24 वर्षाच्या व्यक्तीने, आणि हे कुठेही माफीलायक नाही आहे। त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि म्हणून आम्ही वकील संघटनेने, आमच्या पदाधिकाऱ्यांनी एक निर्णय घेतला की या आरोपीचं वकीलपत्र घेऊ नये, जेणेकरून त्याला जास्तीत जास्त शिक्षा मिळण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर आपल्या संविधानामध्ये अशी आहे, आरोपी असो काय असो त्यांचं वकीलपत्र कोणी ना कोणी घेणारच आहे। तर तुम्ही घेतलं नाही तर काय नेमकं आव्हान? संविधानाने सांगितलेलं आहे, परत आपल्या भारतीय कायद्यामध्ये तसं म्हटलेलं आहे की 100 गुन्हेगार सुटले चालतील, परंतु एक निरपराध बळी जाऊ नये किंवा त्याला शिक्षा लागू नये। हे जरी बरोबर असलं, सत्य असलं, तरीही या कृत्यामध्ये आम्ही असं ठरवून घेतलेलं आहे की आम्हाला हे मॅटर चालवायचं नाही आहे। वेळ आली तर आम्ही त्या आरोपीच्या विरोधामध्ये सरकारला या ठिकाणी मदत करणार आहोत आणि वकीलपत्र त्यांना सरकार देईल, सरकार त्यांचा वकील देईल आणि त्या माध्यमातून ते मॅटर चालणार आहे। दुसरीकडे पाहिलं तर काल जे उग्र आंदोलन त्या ठिकाणी झालं बदलापूरमध्ये, अनेक जणांवरती गुन्हे देखील दाखल झाले। 32 जणांपेक्षा अधिक लोकांना रेल्वे न्यायालयामध्ये आज हजर करण्यात आलेलं आहे। यासाठी काय भूमिका तुमची असणार आहेत? कारण अशा प्रकारचं एक कृत्य झालेलं आहे आणि त्यानंतर जो आक्रोश बाहेर झालेला आहे, यासाठी वकील असोसिएशनकडनं काही नेमकं करणं? सगळ्यात महत्त्वाचं की मुलीचे आईवडील जर 12 तास पोलीस स्टेशनला जाऊन बसत असतील, आमचा FIR घ्या, आमच्या गुन्ह्याची नोंद करा, ते जर पोलीस प्रशासन करत नसेल आणि नंतर जनतेच्या लोढ्याने, जनतेच्या ताकदीने ते FIR होत असेल, तर जनतेला न्याय मिळवण्यासाठी रस्त्यावर येण्याशिवाय पर्याय नाही। आणि हे कालचं आंदोलन झालं ते उत्स्फूर्त आंदोलन झालेलं आहे, त्यामध्ये कोणी कोणाला बोलवलेलं नाही। प्रत्येकाच्या घरच्या मुलीवर ही घटना झालेली आहे असं प्रत्येक जणाला आज या ठिकाणी वाटतोय। आमची मुलगी या ठिकाणी सुरक्षित नाही ही भावना आमच्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि म्हणून बदलापूरमध्ये जे काही तरुणांनी, अबलांनी, महिलांनी, पुरुषांनी जो काही उत्स्फूर्त त्या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे, त्या आंदोलनाला आमचा सक्रिय पाठिंबा आहे। त्यांनी जे केलं ते गरजेचं होतं आणि ते होणं गरजेचं आहे। दुसरं म्हणालात की 40पेक्षा जास्त तरुणांवरती गुन्हे दाखल झालेले आहेत, तर त्या तरुणांची बाजू मांडण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी आता जाणारच आहोत। आम्ही आमची त्या ठिकाणी बाजू मांडणार आहोत। कुठलाही मोबदला त्या तरुणांकडनं घेतला जाणार नाही। आमचे सगळे सभासद त्या ठिकाणी उपस्थित राहतील। एकंदरीत वकील असोसिएशनकडनं या ठिकाणी महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर जे आंदोलनकर्ते पोलिसांच्या ताब्यात आहेत, त्या आंदोलनकर्त्यांच्या पाठी देखील उभं राहण्याचं आश्वासन या ठिकाणी वकील असोसिएशनकडनं देण्यात आलं आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।